मित्रांनो, संध्याकाळी दिवा लावल्याने माणसाला खूप मोठा फळ मिळतो. संध्याकाळी दारात दिवा का लावला जातो, यामागचे रहस्य काय आहे आणि असं करण्याने कोणत्या फळाची प्राप्ती होते? नमस्कार, तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, संध्याकाळ झाली की अनेक घरांच्या दारात दिवा जळताना तुम्ही नक्कीच पाहिला असेल. हे पाहून मनात अनेकदा प्रश्न उमटतो की ही परंपरा का पाळली जाते आणि या दिव्याने काय पुण्य मिळते. तर आज मी तुमच्या या प्रश्नाचे उत्तर एका सुंदर कथेच्या माध्यमातून सांगणार आहे. तीच कथा जी योगेश्वर श्रीकृष्णांनी देवऋषी नारदांना सांगितली होती. एकदा की बातमी, द्वारकेत संध्याकाळचा वेळ होता. सूर्य पश्चिम दिशेला कलत होता आणि संपूर्ण आकाश सोनेरी आभाने भरलेले होते. समुद्राच्या लाटा हळूहळू गाजत होत्या आणि संपूर्ण नगरीत दिव्य शांतता पसरली होती. तेव्हा नारदजी नारायण नारायण म्हणत द्वारकेत पोचले. जेव्हा ते श्रीकृष्णाच्या राजप्रसादाजवळ आले तेव्हा त्यांनी दारावर जळणारा एक दिवा पाहिला. त्यांची ज्योत शांत, उजळ आणि आकर्षक होती. जणू तो फक्त तेल आणि बातीने नव्हे तर भक्ती आणि श्रद्धेच्या शक्तीने जळत होता. या दिव्याला पाहून नारदजींच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. मग ते तेथून पुढे चालत श्रीकृष्णाच्या राजभवनात पोहोचले. त्यांनी भगवान श्रीकृष्णांना प्रणाम केला आणि विनंती केली, हे द्वारकाधीश, संध्याकाळच्या वेळी तुमच्या दारावर जळणाऱ्या या दिव्याचे रहस्य काय आहे? ही परंपरा का पाळली जाते आणि संध्याकाळी दिवा लावणाऱ्या भक्ताला काय फळे मिळते? नारदांच्या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे मुनी, तुमचा प्रश्न अत्यंत मंगलकारी आहे. संध्याकाळचा दिवा फक्त प्रकाश नव्हे तर अज्ञान नष्ट करणारी दिव्य ज्योत आहे. हे नारद, यामागचे रहस्य मी तुम्हाला एका प्राचीन कथेने सांगतो, जी या दिव्याची खरी महिमा प्रकट करते. हे देवऋषी, खूप काळापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा अयोध्या नगरी स्वर्णप्रभेने चमकत होती. त्या पवित्र भूमीत धर्म, सत्य आणि मर्यादा यांचे वास्तव्य होते. रस्त्यावर चालताना वेदमंत्राची मधुर स्वरलहरी ऐकू येत होती आणि प्रत्येक अंगणातून पूजेची ध्वनी संपूर्ण वातावरण पवित्र करत होती. त्या दिव्यताने भरलेल्या शहरात एक अत्यंत विद्वान, तपस्वी आणि धर्मशास्त्रात निपुण ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव होते विष्णुदास. त्याचे जीवन ज्ञानाचे दिवे होते. त्याचे वेद, उपनिषदे, स्मृती, आरण्यके आणि ब्रह्मसूत्रांचा गहन अभ्यास केला होता. धर्मशास्त्रांचे सूक्ष्म नियम त्याला कंठस्थ होते. यज्ञ, अनुष्ठान आणि वेदपाठात त्याची निपुणता इतकी अप्रतिम होती की अयोध्येचे लोक त्याला आदराने ब्राह्मण श्रेष्ठ म्हणून संबोधत असत. परंतु हे देवऋषी नारद, त्या ब्राह्मण विष्णुदासाचे ज्ञान इतके विशाल होते, तितकीच त्याच्या हृदयात भक्तीची कमतरता होती. तो पूजा करत असे, पण ती फक्त एक जबाबदारी, एक औपचारिक कर्मासारखी होती. त्याच्या अंतःकरणात श्रद्धेची ती कोमलता, प्रेमाची ती मधुरता आणि समर्पणाची ती गहिराई नव्हती, जी खऱ्या भक्तात असते. तो शास्त्रांचा ज्ञाता होता, पण ईश्वराचा रसास्वादन करू शकला नव्हता. परंतु त्याच्या घरात हा अभाव त्याची धर्मपत्नी सौभाग्यवती पूर्ण करत होती. सौभाग्यवती एक पुण्यवती, सती आणि भक्तिमय स्त्री होती. जणू तिचा जन्मच भक्तीसाठी झाला होता. तिचे मन प्रत्येक क्षण ईश्वरात रमलेले असायचे. तिच्या डोळ्यात भक्तीच्या अश्रुधारा चमकत असायच्या आणि तिच्या वाणीतून नेहमी भगवान विष्णूच्या नामाची मधुर गुंज निघत असे. सौभाग्यवती अनुशासनाचे जिवंत रूप होती. प्रतिदिन ब्रह्ममुहूर्तात जेव्हा संपूर्ण जग निद्रेत असते तेव्हा ती उठत असे, थंड पाण्याने स्नान करत असे, स्वच्छ वस्त्रे धारण करत असे आणि घरातील मंदिरात एक दिवा लावून अत्यंत श्रद्धेने भगवान विष्णूची आराधना करत असे.
तिचे भाव इतके पवित्र होते की तिला पाहून वाटे जणू देवी लक्ष्मी स्वतः तिच्या हृदयात वास करत आहे. सकाळ, दुपार किंवा कोणताही वेळ सौभाग्यवतीचे मन नेहमी ईश्वरातच बुडालेले असायचे. विशेषतः जेव्हा संध्याकाळ होत असे आणि सूर्य हळूहळू अस्ताला जात असे तेव्हा तिची भक्ती आणखी तीव्र होत असे. ती संपूर्ण घर लिपून पोती करून स्वच्छ करत असे. अंगण असे सजवत असे जणू कोणतं देवालय असावे. मग मन पूर्ण शुद्ध करून शांत भावाने दारापाशी जाऊन दोन्ही हाताने एक छोटासा दिवा प्रज्वलित करत असे. त्या दिव्याची ज्योत फक्त अंधार नाही तर जीवनातील अज्ञान दूर करत असे वाटे. दिवा लावून सौभाग्यवती हात जोडून प्रार्थना करत असे, हे प्रभू, हा दिवा फक्त माझ्या घरासाठी नाही, हा तुमच्या चरणातील माझ्या श्रद्धेचा प्रकाश आहे. यात मी माझे समर्पण, माझा भाव आणि माझी भक्ती अर्पण करते. मित्रांनो, पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवऋषी, एकदा संध्याकाळचा वेळ होता. सौभाग्यवती रोजप्रमाणे अंगण लिपून पोती करून दारात बसली होती. ती पूर्ण समर्पणाने दिवा तयार करत होती. तिने मातीच्या छोट्या दिव्यात तिळाचे तेल टाकले, रुईची ज्योत ठेवली आणि डोळे बंद करून ईश्वराचे स्मरण करत दिवा प्रज्वलित केला. त्या क्षणी तिचा पती विष्णुदास तेथे आला. सौभाग्यवतीला पाहून तो उपहासाने म्हणाला, हे प्रिये, तू हा दिवा रोज का लावतेस? याने काय लाभ होतो? हे तर तेलाची व्यर्थ नासाडी आहे. मित्रांनो, पतीचा हा कटू शब्द ऐकून सौभाग्यवतीने ना क्रोध केला ना कठोर उत्तर दिले. ती शांत राहिली आणि विनम्रतेने म्हणाली, हे स्वामी, हा दिवा फक्त तेल आणि बातीने जळत नाही, हा माझ्या श्रद्धेने प्रज्वलित होतो. हा माझ्या हृदयातील भक्तीचे चिन्ह आहे. याने घरात लक्ष्मीचे आगमन होते आणि धर्माचा प्रकाश पसरतो. तिचे बोलणे ऐकून विष्णुदास, जो आपल्या ज्ञान आणि तर्काच्या अभिमानात बुडाला होता, हसून म्हणाला, हे देवी, जर हा दिवा इतका प्रभावशाली असेल तर ठीक आहे. मीही पाहतो की तुला कोणत्या संकटातून वाचवतो का? मला तरी हे सर्व अंधश्रद्धा वाटते. विष्णुदासच्या या बोलण्यावर सौभाग्यवतीचे मन दुःखाने भरले, पण तिने संयम सोडला नाही. शांत स्वरात म्हणाली, हे स्वामी, संकटाच्या वेळीच भक्तीची खरी परीक्षा होते आणि जी भक्ती सच्ची असते ती प्रत्येक परीक्षेत यशस्वी होते. इतके बोलून ती आपल्या कामात लागली. मित्रांनो, वेळ आपल्या गतीने पुढे सरकत गेला. परिस्थिती बदलली आणि एकदा अचानक अशी घटना घडली ज्याने विष्णुदासच्या जीवनाची दिशा बदलली. नगरावर भयंकर दुष्काळाचा प्रकोप आला. महिनोमहिने आकाश कोरडे राहिले. ढग येत पण पाऊस पडत नव्हता. शेत सुकले, तलाव कोरडे पडले आणि धरती फाटू लागली. संपूर्ण नगरी भय आणि त्रासात बुडाली. अन्नाचे दर आकाशाला भिडले. भुकेने मुले रडत, आई वडील असहाय्य होऊन त्यांना पाहत. दुष्काळ इतका विकराल झाला की विष्णुदासच्या घरापर्यंत अन्नाची कमतरता जाणू लागली. मित्रांनो, पुढे श्रीकृष्ण म्हणतात, हे देवऋषी, ती विपत्ती विष्णुदासाच्या घरालाही सोडली नाही. जेथे यज्ञांचा धूर उठत असे तेथे आता चुल्हा थंडा पडला होता. मंत्रपाठाची मधुर ध्वनी भुकेल्या कराहण्यात दबली होती. घरातील शेवटचा दाणा संपला होता आणि पाण्याचा एक छोटासा पात्रही दुर्मिळ झाला होता. विष्णूचा, जो स्वतःला महाज्ञानी समजत असे, आता असहाय्य उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर निराशेच्या रेखा खोल होत होत्या. परंतु इतके सर्व होऊनही सौभाग्यवतीची आस्था अडिग राहिली. तिने प्रभूवर विश्वास कधीच सोडला नाही. ती स्वतः भुकेली राहत असे, पण संध्याकाळी दिवा लावणे सोडत नव्हती. तिने आपल्या डोळ्यात आशेची ज्योत साठून पतीला म्हटले, हे स्वामी, हा दिवा कितकाही छोटा असो, त्याचा प्रकाश माझ्या विश्वापेक्षा मोठा आहे. जोपर्यंत हा दिवा जळत राहील, कोणतीही विपत्ती आम्हाला स्पर्शही करणार नाही. मित्रांनो, ती रोजप्रमाणे प्रत्येक संध्याकाळी दारात दिवा प्रज्वलित करत राहिली. घरात अन्न आणि पाण्याचे नाव नव्हते, पण तरीही ती दिवा लावणे सोडत नव्हती.
कारण तिचा ईश्वरावर विश्वास अटळ होता. मग पुढे भगवान श्रीकृष्ण कथा सांगत नारदांना म्हणतात, हे देवऋषी नारद, ती रात्र अत्यंत विचित्र होती. चारही बाजूंना भयंकर अंधार पसरला होता. आकाशात न तारा चमकत होता, न चंद्राच्या किरणांचा स्पर्श धरतीवर होत होता. दिशा मौन होत्या, वायू स्थिर होता आणि नगराच्या गल्ली रिकाम्या पडल्या होत्या. प्रत्येक घर भूक आणि चिंतेने घेरलेले होते. पण विष्णुदासाच्या दारावर एक दिवा तरी जळत होता. तोच संध्याकाळचा दिवा ज्याला सौभाग्यवती रोज लावत असे. त्या रात्री त्याची ज्योत आधीपेक्षा अधिक उज्ज्वल होती. जणू एखादी अदृश्य शक्ती संकेत देत होती. सौभाग्यवती दिव्यापुढे बसून प्रभूचे स्मरण करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण विश्वासाची चमक फिकट झाली नव्हती. तिच्या हृदयात एकच भाव उमटत होता, हे प्रभू, हा दिवा तुमचे प्रतीक आहे. जोपर्यंत हा जळत राहील, माझे मन तुमच्याशी जोडलेले राहील. ती मनात प्रार्थना करत होती. तेव्हा अचानक वातावरणात काही विलक्षण घडले. दिव्याची ज्योत उंच उचलली आणि चारही बाजूंनी दिव्य प्रकाश पसरला. सौभाग्यवती चकित होऊन इकडे तिकडे पाहू लागली. तिला कळेना हे काय होत आहे. तेव्हा तिची दृष्टी दारावर पडली. तेव्हा तेथे एक अलौकिक तेजोमयी स्त्री उभी होती. तिचे रूप इतके दिव्य होते की वर्तन करणे कठीण. तिचे वस्त्र स्वर्णासारखे चमकत होते. डोळ्यातून करुणेच्या कोमल किरणा निघत होत्या आणि तिच्या चरणाच्या स्पर्शाने भूमीवर पुष्पे उमलली होती. हे देवऋषी, ती साधारण स्त्री नव्हती. ती स्वतः धन आणि सौभाग्याची अधिष्ठात्री देवी महालक्ष्मी होती. लक्ष्मीजींना पाहून सौभाग्यवतीचे हृदय भक्तीने उमडले. तिने त्वरित हात जोडले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती काही बोलू शकली नाही, फक्त श्रद्धेने झुकून देवीच्या चरणांशी पडली. माता लक्ष्मीने करुणापूर्य दृष्टीने तिला उठवले आणि मधुर स्वरात म्हणाली, पुत्री सौभाग्यवती, उठ. तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. कठीणतम काळातही तू आपला नियम सोडला नाहीस. जेव्हा जग भय आणि भुकेने थरथरत होते, तेव्हाही तू दिव्याची ज्योत विझू दिली नाहीस. तुझा हा दिवा फक्त तुझ्या घराला नाही तर या संपूर्ण जगाला प्रकाश देतो. माग, तुला कोणता वर हवा? देवीच्या वचनावर सौभाग्यवतीने हात जोडून म्हटले, हे माते, मला ना धन हवे, ना वैभव, ना रत्न. मला फक्त इतके वरदान दे की माझ्या घराचा दिवा कधी विझणार नाही. ही ज्योत सदैव तुमच्या चरणात जळत राहील. माझ्या कुलात सदैव धर्म, शांती आणि सुख वास करेल आणि कोणत्याही युगात माझे वंशज या दिव्याची महिमा विसरू नयेत. सौभाग्यवतीची ही विनंती ऐकून लक्ष्मीच्या मुखावर मधुर हास्य पसरले. त्यांच्या नेत्रात मातृत्वाची कोमल चमक आणि कृपेचा अथांग सागर उमडला. त्यांनी आपला उज्ज्वल हात सौभाग्यवतीच्या डोक्यावर ठेवला आणि मधुर स्वरात म्हटले, तथास्तु पुत्री, तुझ्या घरात सदैव प्रकाश राहील. हा दिवा कधीच विझणार नाही आणि जो माणूस संध्याकाळी श्रद्धा आणि भक्तीने दिवा लावेल, त्याच्या जीवनातून दारिद्र्यता, रोग आणि भय दूर होईल. त्याच्या घरात माझा स्थायी वास असेल आणि देवता स्वतः त्याची रक्षा करतील. हा दिवा फक्त तेलाचा नाही तर श्रद्धेचा प्रतीक आहे. जो याला सच्च्या भावनेने लावेल, त्याचे जीवन प्रकाशाने भरून जाईल. हे बोलत बोलत देवीचा स्वर मंद पडला. त्याच्या चारही बाजूंना तेज अधिक प्रखर झाले आणि पुढच्या क्षणी माता लक्ष्मी अदृश्य झाल्या. आता तेथे फक्त दिव्याची ज्योत जळत होती, पण त्या छोट्या ज्योतीत दिव्य आशीर्वाद चमकत होते. आता तेथे फक्त दिव्याची ज्योत जळत होती, पण त्या छोट्या ज्योतीत दिव्य आशीर्वाद चमकत होता. सौभाग्यवतीच्या डोळ्यात अश्रू भरले होते. तिने दिव्याकडे डोकं झुकवून प्रणाम केला. तिच्या अंतःकरणात अशी शांती आणि आनंद उमडला, जणू ईश्वर तिच्या हृदयात प्रकट झाले असावेत. तिला अनुभव आला की भक्ती कधी व्यर्थ जात नाही. सच्ची श्रद्धा शेवटी दिव्यता समोर आणतेच. मित्रांनो,
पुढे श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात, हे देवऋषी, ती संध्याकाळ सौभाग्यवतीसाठी चमत्कारापेक्षा कमी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा भोरची पहिली लालिमा पसरली आणि विष्णुदासाची झोप उघडली, त्याने डोळे उघडले तर समोरचा दृश्य पाहून तो स्तब्धच राहिला. जेथे कालपर्यंत त्याच्या घरात कोठारे रिकाम्या होत्या, तेथे आता अनाजाने भरलेले मोठे मोठे पात्र ठेवले होते. धान्य, गहू, तांदूळ, फळे आणि भाज्या सजल्या होत्या. घराच्या अंगणात अशी मधुर सुगंध पसरली होती, जणू वसंत स्वतःला उतरला होता. वातावरण शांत, पवित्र आणि प्रत्येक कोपरा दिव्य आनंदाने भरला होता. विष्णुदास आश्चर्याने इकडे तिकडे पाहत राहिला. त्याला हे कसे झाले हे समजेनाच. तो त्वरित आपल्या पत्नीकडे गेला आणि व्याकुळ होऊन म्हणाला, हे प्रिये, हे सर्व कसे झाले? कालपर्यंत आमच्याकडे एक दाणाही नव्हता आणि आज ही संपन्नता कुठून आली? सौभाग्यवतीच्या चेहऱ्यावर शांत हास्य होते. ती हळू स्वरात म्हणाली, स्वामी, हे कोणाच्या मनुष्याचे केलेले नाही, हे त्या दिव्याच्या कृपेने झाले, ज्याला तुम्ही व्यर्थ समजत होतात. तोच दिवा जो रोज भगवानाच्या चरणात अर्पण होत असे. त्याच्या भक्तीने माता लक्ष्मी स्वतः काल रात्री इथे आली होती. त्यांनी आशीर्वाद दिला की आपल्या घराचा दिवा कधीच विझणार नाही. ही सारी समृद्धी त्या दिव्य आशीर्वादाचा प्रभाव आहे. हे ऐकून विष्णुदासाच्या डोळ्यात अश्रू भरले. त्याच्या अंतकरणात पश्चातापाची अग्नी आणि भक्तीची लहर एकत्र उमलली. भावविभोर होऊन तो म्हणाला, सौभाग्यवती, तू खरे बोललीस. मी ज्ञानाच्या अभिमानात बुडून अंधारात जगत होतो आणि आज या छोट्या दिव्याने मला प्रकाशाचा खरा अर्थ दाखवला. मी शास्त्रात खूप काही वाचले, पण तुझ्या भक्तीने मला धर्माचे साक्षात रूप दाखवले. तो आपल्या पत्नीच्या चरणात झुकला आणि प्रणाम करून म्हणाला, आजपासून मीही तुझ्याबरोबर संध्याकाळी दिवा लावेन. हा दिवा आता फक्त तुझा नाही तर आमच्या दोघांच्या जीवनाचा दिवा बनेल. मित्रांनो, त्या दिवसापासून विष्णुदास आणि सौभाग्यवतीने प्रतिदिन संध्याकाळी दारात दिवा लावणे नियम केला. वेळ निघून गेला आणि त्याच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी परत आली. ज्या घरात कधी दुःखाची सावली होती, तेथे आता भक्तीचा प्रकाश पसरला. हळूहळू हे चमत्कार नगरात पसरला. शेजारी विचारत, हे सर्व कसे झाले? सौभाग्यवती हसून उत्तर देत असे, संध्याकाळचा दिवा फक्त घराला नाही तर हृदयालाही प्रकाशवान करतो. तिच्या बोलावर लोक प्रेरित होऊ लागले आणि पाहता पाहता अयोध्येच्या प्रत्येक गृहिणीने संकल्प केला की तीही प्रतिदिन संध्याकाळी दिवा लावेल. मग एक दिवस असा आला जेव्हा संपूर्ण अयोध्येच्या प्रकाशदारावर दिवे जळत होते. दुरून पाहिले तर जणू असंख्य तारे धर्तीवर उतरले असावे. प्रत्येक घर प्रकाशाने भरलेले होते, प्रत्येक हृदय भक्तीने. देवताही हे दृश्य पाहून प्रसन्न झाले आणि स्वतः लक्ष्मीजी विष्णू लोकातून हसून म्हणाल्या, हे त्रिलोकनाथ, पहा, एका सौभाग्यवतीच्या भक्तीने संपूर्ण नगर प्रकाशमय झाले. मित्रांनो, पुढे श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात, हे देवऋषी, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे की जेव्हा संध्याकाळ होते आणि सूर्य अस्ताला जातो, तेव्हा प्रत्येक घराच्या दारावर दिवा प्रज्वलित केला जातो. हा फक्त प्रकाशाचा दिवा नाही तर श्रद्धा, समर्पण आणि भक्तीचा दिवा आहे. हे ब्रह्मानंदन, हा दिवा फक्त उजेड देत नाही, हा धर्माचा दिवा आहे. संध्याकाळी श्रद्धेने दिवा लावणारा व्यक्ती आपल्या अंतकरणातील अज्ञान, लोभ, क्रोध आणि मोह नष्ट करतो. हा दिवा स्मरण करवतो की अंधार कितकाही गाढ असो, एक छोटी ज्योतही त्याला परास्त करू शकते. ज्या घरात दिवा जळतो तेथे लक्ष्मीचा निवास असतो. तेथे दारिद्र्यता, रोग आणि भय प्रवेश करत नाहीत. जो दिवा श्रद्धेने दारात लावतो तो सर्व पापांचा नाश करतो आणि नकारात्मक शक्तींना घरात येऊ देत नाही. याने घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहते. भगवान श्रीकृष्णांची ही दिव्य कथा ऐकून नारदजी भावविभोर झाले.
ते म्हणाले, हे प्रभू, तुमच्या श्रीमुखातून ही कथा ऐकून मी धन्य झालो. हा दिवा फक्त प्रकाश नव्हे तर भक्तीचा साक्षात स्वरूप आहे. आता समजले की संध्याकाळच्या दिव्याचे इतके महत्त्व का आहे. भगवान श्रीकृष्ण हसून म्हणाले, हे देवऋषी, दिवा फक्त तेल आणि बातीने जळत नाही, तो भक्ताच्या श्रद्धेने जळतो. जो दिवा प्रेमाने लावला जातो तोच माणसासाठी स्वर्गाचे दार उघडतो. मग नारदजींनी दुसरा प्रश्न विचारला, हे प्रभू, या दिव्याला लावण्याचे काही नियम आहेत का आणि कोणत्या स्त्रियांनी ते लावू नये. मित्रांनो, नारदजींच्या या प्रश्नावर भगवान श्रीकृष्ण रहस्यमय हास्याने म्हणाले, हे देवऋषी, जसे प्रत्येक अनुष्ठानाचे नियम असतात तसे या दिव्याचेही काही नियम आहेत. पहिला नियम, ग्रहणाच्या वेळी दिवा लावू नये. दुसरा, जेव्हा जोरदार वादळ किंवा तुफान असते तेव्हा दिवा प्रज्वलित करू नये, कारण ते अपशगुन मानले जाते. तिसरा नियम, जेव्हा घरात कलह, अपवित्रता किंवा मृत्यूशोक असतो तेव्हा दिवा लावू नये. दिवा लावताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी. दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावी, कारण या दिशा दिव्यांचा प्रकाश धन आणि समृद्धीचे योग बनवतो. दिव्याच्या बातीचेही महत्त्व आहे. एक बातीचा दिवा मोक्षाचा मार्ग उघडतो, 2 बातीचा दिवा समृद्धी देतो आणि 5 बातीचा दिवा सिद्धी, आरोग्य आणि पूर्य कल्याणाचे प्रतीक मानला जातो. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे देवऋषी, हे सर्व नियम फक्त कर्म आणि शुद्धतेवर आधारित आहे. दिवा घी आणि बातीचा फक्त नाही तर मनाच्या पवित्रतेचा प्रतीक आहे. म्हणून काही अवस्थात स्त्रियांनी दिवा लावू नये. घरात मृत्यू किंवा जन्म झाला तर तो काळ अपवित्र मानला जातो. त्या काळात कोणतीही धार्मिक कर्म, पूजा किंवा दिवादान करू नये, कारण तेव्हा घराची ऊर्जा असंतुलित असते आणि देवता त्या ठिकाणापासून दूर राहतात. दुसरा, रजस्वला काळ हा स्त्रीच्या शरीराचा स्वाभाविक विश्राम आणि शुद्धीचा काळ असतो. शरीर आणि मनाला स्थिरता देण्यासाठी या काळात पूजा, व्रत किंवा दिवादान वर्ज्य आहे. जेव्हा हा काळ संपतो आणि शरीराची ऊर्जा संपूर्ण संतुलित होते तेव्हा ती विधिवत धर्मकार्य करू शकते. तिसरी अवस्था, क्रोध, अशांती किंवा गहन शोक. जेव्हा मन अशांत, क्रोधित किंवा दुःखाने भरलेले असते तेव्हा दिवा लावू नये, कारण दिवा तेव्हाच प्रभावी होतो जेव्हा मन शांत आणि श्रद्धेने भरले असते. दुःख किंवा क्रोधात लावलेला दिवा उजेड देतो पण आशीर्वाद आकर्षित करत नाही. पुढे श्रीकृष्णजी म्हणतात, हे देवऋषी, आजचा हा पावन प्रसंग येथे संपतो. आशा आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. नारदजी भावविभोर होऊन म्हणाले, हे प्रभू, तुम्ही दिलेले हे ज्ञान अमूल्य आहे. मी याचा प्रचार सर्व लोकांत करेन आणि संध्याकाळच्या दिव्याची महिमा सर्वांना सांगेन. मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही पवित्र कथा संपते. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण, जय भोलेनाथ अवश्य लिहा, जेणेकरून तुमच्या सर्वावर भगवान श्रीकृष्ण आणि भगवान भोलेनाथांची कृपा सदैव राहील आणि माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरात विराजमान राहील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.